तर मित्रांनो कालपर्यंत आपण हायड्रोकार्बन्स या टॉपिक मध्ये अल्केन्स हा पॉइंट पाहिला होता बरोबर. अल्केन्स मध्ये काय काय पाहिलं होतं बरं सांगा सांगा लवकर. अल्केन्स मध्ये काय काय पाहिलं तर अल्केन्सच्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन, आयसोमेरिझम, त्याचबरोबर अल्केन्सच्या केमिकल प्रॉपर्टीज आणि अल्केन्सचे युजेस. सो दिस इज वन पार्ट ऑफ हायड्रोकार्बन्स. त्यानंतर आपण अल्कीन्स हा हायड्रोकार्बनचा पार्ट 2 सुरू केला होता. ज्याप्रमाणे अल्केन्सची डिटेल्ड इन्फॉर्मेशन हायड्रोकार्बन टॉपिक मध्ये दिली आहे त्याचप्रमाणे अल्कीन्सची देखील डिटेल्ड इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे. काय काय दिलेलं असणार याच्यामध्ये तर हाऊ टू प्रिपेअर द अल्कीन्स, देन आयसोमेरिझम इन अल्कीन जे की आपण पाहिलेलं आहे. आयसोमेरिझम इन अल्कीन जसं की तुम्ही पाहिलं जॉमेट्रिकल आयसोमेरिझम, सिस आणि ट्रान्स. सो केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कीन्स आपला जो पॉइंट ऑफ डिस्कशन सुरू आहे तो कुठला आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कीन्स. आतापर्यंत आपण कुठल्या कुठल्या केमिकल प्रॉपर्टीज पाहिल्या. नंबर 1 सांगा नाव पटकन, नाव घ्या लाजू नका, नाव घ्यायला लाजायचं नाही. पहिली प्रॉपर्टी ॲडिशन ऑफ डायहायड्रोजन ज्याला आपण हायड्रोजनेशन म्हटलं होतं. नंबर 2 ॲडिशन ऑफ हॅलोजन ज्याला आपण हॅलोजनेशन म्हटलं होतं. नंबर 3 ॲडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड्स याला आपण हायड्रो हॅलोजनेशन म्हटलं होतं. या रिएक्शन मध्ये खूप महत्त्वाचा रूल देखील मी तुम्हाला शिकवलेला आहे आणि त्या रूलचं नाव आहे मार्कोनिकॉज रूल. काय आहे हा रूल? when an unsymmetrical reagent added to unsymmetrical alkene then that time the negative part of the reagent gets attached to that unsaturated carbon which carries less number of hydrogen atoms. आणि मार्कोनिकॉज रूलच्या विरुद्ध चालणारा एक रूल तिथंच मी तुम्हाला सांगितलं होता ज्यावेळी आपण पेरॉक्साइड वापरतो. कुठला? anti-Markovnikov rule, and this effect is only effective in case of HBr, not effective in case of HCl and HI. पुढची केमिकल प्रॉपर्टी कुठली होती? ॲडिशन ऑफ सल्फ्युरिक ऍसिड और वॉटर. त्यामध्ये प्रॉडक्ट काय आला होता? हायड्रोजन. ज्यावेळी वॉटर ऍड केला त्यावेळी प्रॉडक्ट काय आला? अल्कोहोल्स आले होते बरोबर. नेक्स्ट रिएक्शन ओझोनोलायसिस. ओझोनोलायसिस मध्ये आपण अल्डिहाइड्स, कीटोन्स किंवा मिक्सचर ऑफ अल्डिहाइड्स आणि कीटोन्स तयार झालेले पाहिलं. नेक्स्ट रिएक्शन हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. यामध्ये आपण अल्कीन्स पासून अल्कोहोल्स कसे तयार केले जातात ते पण पाहिलं. हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ही सल्फ्युरिक ऍसिडच्या ऍडिशनच्या विरुद्ध जाते म्हणजे अँटी मार्कोनिकॉज रूल नुसार जाते कारण याचा रिएजंट पेरॉक्साइड आहे हो की नाही, अल्कलाइन पेरॉक्साइड वापरतो आपण. नेक्स्ट इज पॉलिमरायझेशन मध्ये आपण पाहिलं की जसं इथिन असेल, प्रोपिन असेल यांचं जर पॉलिमरायझेशन केलं तर पॉलिथिन, पॉलिप्रोपिन किंवा विनिल क्लोराइडचा पॉलिविनिल क्लोराइड असे वेगवेगळे पॉलिमर्स तयार होतात मोनोमर्स पासून बरोबर. त्यानंतरची रिएक्शन हायड्रॉक्सिलेशन जी की आपल्याला आता शिकायची आहे. सो व्हॉट डज इट मीन हायड्रॉक्सिलेशन? सगळ्यात महत्त्वाचं की हायड्रॉक्सिलेशन काय आहे तर तुम्ही बघू शकता बोर्डवरती आपल्याकडे रिएक्शन आहे की अल्कीन जो आहे कुठलाही त्याला आपण काय ऍड करतो? वॉटर ऍड करतो. आणि फक्त वॉटरच नाही तर त्यासोबत आपण काय घेतोय? एक रिएजंट आहे ज्या रिएजंटचं नाव काय? अल्कलाइन KMnO4 मीन्स अल्कलाइन पोटॅशियम परमॅंगनेट. मित्रांनो या रिएजंटचा कलर असतो पर्पल. कुठला कलर आहे? पर्पल कलरचा हा रिएजंट असतो. लिक्विड ज्यावेळी हा बनवला जातो आणि जर तुम्ही दिलेला कंपाऊंड हा अल्कीन असेल तर तो ऑक्सिडायझिंग एजंट असल्यामुळे नेसंट ऑक्सिजन प्रोव्हाइड करतो आणि त्याचा पर्पल कलर डिसअपियर होतो. म्हणजे एका टेस्ट मध्ये तुमच्याकडे लिक्विड अल्कीन आहे आणि तुम्ही जर त्याला KMnO4 ऍड केला ॲक्वियस वॉटर असलेला तर त्याचा पर्पल कलर नाहीसा होतो. याचा अर्थ तिथं जो प्रॉडक्ट तयार झाला तो डायहायड्रिक अल्कोहोल झाला की 2 OH ग्रुप इथं डबल बॉन्डला अटॅच होऊन आपोआपच काय तयार झालं? मग डायहायड्रिक अल्कोहोल तयार झाला. कोणता? इथिनचा काय तयार झाला? इथेन 1,2 डायॉल. तसंच प्रोपीनचा काय तयार झालाय बघा? प्रोपीन काय तयार झालाय? प्रोपेन 1,2 डायॉल. सो सिंपल आहे. डबल बॉन्डच्या अक्रॉस काय करायचे? 2 OH ग्रुप जोडायचे. हायड्रॉक्सिलेशन रिएक्शन एवढी सोपी. क्लिअर? आता या रिएक्शनचं वैशिष्ट्य काय? MHT CET मध्ये किंवा नीट मध्ये JEE मध्ये कुठले क्वेश्चन्स याच्यावर विचारतात तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की KMnO4 जो आहे त्याचा कलर पर्पल कलर आहे आणि तो विशेष म्हणजे एक मिनिट तो विशेष म्हणजे काय होणार आहे की डिसअपियर होणार आहे या रिएक्शन मध्ये. म्हणून या रिएक्शनला टेस्ट फॉर अनसॅच्युरेशन किंवा टेस्ट टू डिटेक्ट द डबल बॉन्ड त्या कंपाऊंड मध्ये डबल बॉन्ड आहे का नाही हे शोधण्यासाठी ही रिएक्शन वापरली जाते. क्वालिटेटिव्ह अनालिसिस तुम्ही जे कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल्स करणार आहात त्याच्यामध्ये तुम्हाला ही टेस्ट हमखास दिली गेलेली आहे. पर्पल कलर डिसअपियर झाला तर दिलेला कंपाऊंड सरला जाऊन सांगायचं सर अल्कीन होता. जर पर्पल कलर नाही झाला डिसअपियर KMnO4चा तर सरला सांगायचं सर हा कंपाऊंड अल्कीन नाही, याच्यामध्ये डबल बॉन्ड नाही. कारण डबल बॉन्ड असेल तरच तिथं ते ॲडिशन पॉसिबल आहे, तरच त्याचा
ग्लायकॉल तयार होणार आहे. इज दॅट क्लिअर? सो दिस टेस्ट इज ऑल्सो नोन ॲज बेअर्स टेस्ट. याला एक नाव पण आहे, बेअर्स टेस्ट. ज्या टेस्टला टेस्ट फॉर अनसॅच्युरेशन असं देखील म्हटलं गेलं. टेस्ट फॉर अनसॅच्युरेशन. इट मीन्स दिस टेस्ट इज युटिलाइज्ड फॉर टू डिटेक्ट द डबल बॉन्ड. यूज्ड टू डिटेक्ट डबल बॉन्ड. कशासाठी वापरली जाते? क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये, प्रॅक्टिकल्स मध्ये ही टेस्ट टू डिटेक्ट द डबल बॉन्ड. दिलेल्या कंपाऊंड मध्ये डबल बॉन्ड आहे का नाही, म्हणजेच तो कंपाऊंड अल्किन आहे का नाही हे ओळखण्यासाठी वापरले जाते. ठीक आहे. सो समजा तुम्हाला आता हे दोन एक्झाम्पल इथं दिलेत म्हणून, इथिन आणि प्रोपेन. याच्या व्यतिरिक्त पण एक्झाम्पल आपण घेऊ शकतो ना. समजा तुम्हाला एक्झाम्पल मी असं दिलं, ब्यूट टू इन. ब्यूट टू इन याचं तुम्हाला हायड्रॉक्सिलेशन करायचं आहे, म्हणजेच अल्कलाइन KMnO4 वापरायचं आहे तुम्हाला. आणि त्यासोबत काय वापरायचं आहे? वॉटर देखील वापरायचं आहे. सो येणारा प्रॉडक्ट जो आहे तो X असेल तर त्याचं नाव तुम्हाला सांगायचं आहे. मला करून दाखवा रिएक्शन. ब्यूट टू इन या अल्किनचं हायड्रॉक्सिलेशन करून दाखवायचं.